नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात आरोग्य विभाग त्यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी ही भरती निघालेली असून टोटल 120 जागा या पदांसाठी भरल्या जात आहेत. या पदासाठी जो काही वेतन आहे तो दरमहा 18,000 ते 20,000 रुपयापर्यंत असणार आहे. तेव्हा सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी शेवटची तारीख 16 जुलै 2025 पर्यंत दिल्या गेलेली आहे. तर दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदांसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पदांचे नाव, अर्ज सादर करण्याबाबत अशी संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र व हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी जी काही रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदांची पदभरती घेण्याकरता मानधन तत्वावर पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज इथे मागवल्या जात आहे. तर या ठिकाणी बघू शकता एमपीडब्ल्यू मेल, स्टाफ नर्स फिमेल, स्टाफ नर्स मेल अशा 3 पदांकरता ही रिक्रुटमेंट एकूण 120 जागेसाठी घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी असणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याबाबत माहिती, त्याचप्रमाणे या पदाच्या अटी व शर्ती या संपूर्ण पदभरतीची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे, ज्यामध्ये मल्टीपर्पज वर्कर मेल करता ही रिक्रुटमेंट होत आहे. तर या पदासाठी टोटल 61 जागा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे वॅकन्सी असणार आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल त्या ठिकाणी अर्ज या पदाकरता सादर करू शकता. तर या पदासाठी जी काही तुमचं पोस्टिंग या ठिकाणी असणार आहे ते तालुका लेवलवर या ठिकाणी असणार आहे. तर या पदासाठी जो काही वेतन आहे तो 18,000 रुपये दरमहा असणार आहे. तर आवर्जून या पदासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, कारण शिक्षण पात्रता जी आहे मित्रांनो ती 12वी पास या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सायन्समधून तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, त्याचसोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंगचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असाल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असाल तर तुम्ही मल्टीपर्पज वर्कर मेल या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. महिला उमेदवारांनी आवर्जून या दुसऱ्या पदासाठी सुद्धा अर्ज सादर करायचा आहे, कारण टोटल या पदासाठी 54 जागा दिलेल्या आहे, ज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार या पदाच्या वॅकन्सी असणार आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तालुका लेवलवर तुमचं पोस्टिंग या पदाचे या ठिकाणी असणार आहे. तर 20,000 रुपये प्रति महिना वेतन या पदासाठी दिल्या जात आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता तुमचं जीएनएम झालेलं असेल, बीएससी नर्सिंग जरी झालं असेल तर या पदासाठी अर्ज तुम्ही सादर करू शकता. त्यानंतर स्टाफ नर्स मेल करता ही पदभरती तिसऱ्या पदासाठी होत आहे. टोटल 5 जागा या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. जीएनएम झालेलं असेल, बीएससी नर्सिंग तुमच्या या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही स्टाफ नर्स मेल या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तालुका लेवलवर तुमचं पोस्टिंग या पदासाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा समांतर आरक्षणाचा तपशील इथे देण्यात आलेले, ज्यामध्ये स्टाफ नर्स फिमेल करता प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार वॅकन्सी इथे दिलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीत असाल, ज्या समांतर आरक्षणानुसार या पदासाठी पात्र असाल त्या ठिकाणी या पदाकरता अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर एमपीडब्ल्यू मेल करता सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी समांतर आरक्षणानुसार देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदाच्या काही अटी व शर्ती आहेत. तर या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा. तर या ठिकाणी बघू शकता या अटी व शर्तीची माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही जी पदभरती आहे मित्रांनो ती निवड कंत्राटी स्वरूपाची या ठिकाणी असून 29/6/2026 पर्यंत ती मर्यादित असणार आहे. त्यानंतर जो काही उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहे तो दिलेल्या नमुन्यामध्येच अर्ज या ठिकाणी भरायचा आहे. परिपूर्ण या ठिकाणी अर्ज भरणे आवश्यक आहे. दिलेली माहिती अथवा कागदपत्र अपूर्ण या ठिकाणी असल्यास त्याचा अर्ज अपात्र करण्यात येईल अशी उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज सादर करताना उमेदवाराच्या गुणपत्रकावर टक्केवारी दर्शवलेली नसेल किंवा ग्रेड सिस्टम या ठिकाणी असेल तर त्यांनी गुणपत्रकाची दोन्ही बाजू या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. तर उमेदवार रिपीटर असून पास झालेले असल्यास अशा उमेदवारांनी सर्व गुणपत्रके जोडणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर शासकीय निमशासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार या ठिकाणी निवड प्रक्रियेत केला जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांकरता या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. एकापेक्षा अधिक पदाकरता तुम्ही जर अर्ज सादर करत असाल तर प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा अर्ज सादर करण्याकरता
अर्ज फी या ठिकाणी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ₹150 फी असणार आहे, तर राखीव प्रवर्गासाठी ₹100 फी या ठिकाणी असणार आहे. तर ही जी फी आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी भरायची आहे आणि त्या डिमांड ड्राफ्टच्या मागे तुमचे स्वतःचे नाव स्वतःच्या अक्षरात त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. सदरचा जो काही डिमांड ड्राफ्ट आहे तो डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावाने या ठिकाणी तो भरायचा आहे. आणि ही जी निवड प्रक्रिया आहे ती फक्त गुणांकन पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याकरता कोणतीही परीक्षा या ठिकाणी होणार नाही, कोणतीही मुलाखत या ठिकाणी होणार नाही. फक्त गुणांकन पद्धतीने ही निवड प्रक्रिया या पदासाठी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याचसोबत अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा या ठिकाणी दाखल नसावा. असा असल्यास त्याचा अर्ज या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवाराचे वय हे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष देण्यात आलेले आहे, तर मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेले आहे. आणि रुग्णसेवेशी जर संबंधित इतर काही पदे आहेत त्याच्यासाठी वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी फक्त पुरुष उमेदवारांनीच या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. गुणांकन पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि ही जी मेरिट लिस्ट आहे ती जळगाव या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी लावणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता www.zpjadgav.gov.in अशी वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या वेबसाईटवर तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर ही जी गुणांकन पद्धती आहे ती गुणांकन पद्धती कशा पद्धतीने आहे तर या ठिकाणी बघू शकता. तुमचं जेवढं काही शिक्षण झालेलं असेल ते शिक्षणाची जी काही क्वालिफाईंग मार्क असेल अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी 50 गुण इथे दिले गेलेले आहे. त्यानंतर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा तुमचं अधिक या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल तर ती शैक्षणिक अर्हता या ठिकाणी विचारात घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला गुण इथे मिळणार आहे. तर या ठिकाणी 20 गुण इथे दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित पदाशी तुमचं निगडीत अनुभव या ठिकाणी असेल तुमच्याकडे तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी गुण असणार आहे. तर त्याकरता 30 गुण इथे दिले जाणार आहेत. तर एकूण गुण मित्रांनो 100 गुण या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे गुणांकन पद्धतीने ही निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. तर अशा काही अटी व शर्ती या पदाच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व अटी व शर्ती तुम्हाला वाचून या पदासाठी अर्ज सादर करायचा आणि अर्ज सादर करण्याकरता त्या अर्जासोबत आपल्या आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडायच्या आणि तो दिलेला अर्ज जो आहे तो या विभागाच्या या ठिकाणी ऍड्रेसवर पाठवायचा. तर तुम्ही जो अर्ज आहे तो टपालद्वारे किंवा व्यक्तिशः दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवू शकता. मुदतीत नंतर प्राप्त झालेला अर्ज या ठिकाणी विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची. त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी जोडायची आहे तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण कागदपत्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीची PDF जी आहे ती मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपवर जाऊन सविस्तर जाहिरात तुम्ही डाउनलोड करून या पदभरतीसाठी जी काही लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत त्याची माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. ठिकाणी बघा मित्रांनो अर्ज सादर करण्याचा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज सादर करत आहात त्या पदाचे नाव, त्यानंतर कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, त्यानंतर वडिलांचे संपूर्ण नाव इथे लिहून घ्यायचं. तुमचं डेट ऑफ बर्थ काय, तुमचं जेंडर काय, मेल असाल मेल लिहायचं, फिमेल असेल फिमेल लिहायचं. त्यानंतर या ठिकाणी तुमचं रिलिजन कोणतं आहे, त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे ते इथे लिहून घ्यायचं. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून या ठिकाणी येत आहात ते या ठिकाणी टिक करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोणत्या समांतर आरक्षणानुसार अर्ज सादर करत ते या ठिकाणी समांतर आरक्षणाची माहिती त्यावर या ठिकाणी टिक करून घ्यायचं. त्यानंतर तुमचा जो काही राहण्याचा पत्ता आहे तो इथे टाकून घ्यायचा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमची ईमेल आयडी असं सर्व ऍड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही या ठिकाणी एज्युकेशन झालेलं असेल त्या एज्युकेशनची माहिती या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का, एस असेल तर एस करू शकता किंवा नो असेल तर नो करू शकता. त्यानंतर तुमचा जो काही अर्ज फी आहे तो तुम्ही कोणत्या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून कोणत्या बँकेतून या ठिकाणी भरत आहात त्या बँकेचे नाव, डीडीचा नंबर, डीडी भरल्याची तारीख आणि अमाऊंट अशी सर्व माहिती या ठिकाणी डिमांड ड्राफ्टच्या डिटेल्समध्ये या ठिकाणी भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोणतं या ठिकाणी कामाचा अनुभव आहे त्या कामाचा अनुभव या ठिकाणी असेल तर त्याची माहिती या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सिग्नेचरच्या जागी तुम्हाला सही करून आपलं नाव, त्यानंतर प्लेस आणि डेट टाकून तो अर्ज या ठिकाणी अशा पद्धतीने भरून घ्यायचा आणि या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्रे आहेत त्या शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ऍड्रेसवर दिलेल्या तारखेपर्यंत या ठिकाणी पाठवायचा. तर अशा प्रकारे 120 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या 3 पदांसाठी आरोग्य विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.